थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये थर्मल एक्सपान्शनचा स्टडी केलाय. पण तिन्ही कोइफिशियंट्स बघितलेत. तिन्ही कोइफिशियंट्स मधले रिलेशन बघितलेले आहेत. नेक्स्ट आर्टिकल इज स्पेसिफिक हीट कपॅसिटी. स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजे काय, डेफिनेशन बघा अगोदर. द अमाउंट ऑफ हीट पर युनिट मास absorbed or given out to change its temperature by 1 unit, 1 degree Celsius or 1 Kelvin. टेम्परेचर मध्ये चेंज करायचं आहे. युनिट मास, एखाद्या सबस्टन्सचं युनिट मास घ्यायचं. युनिट मास म्हणजे तुम्ही 1 किलोग्रॅम घ्या, 1 मोल घ्या, 1 ग्रॅम घ्या आणि त्या सबस्टन्सला हीट सप्लाय करायची किंवा त्या सबस्टन्समधनं हीट काढून घ्यायची. हीट सप्लाय केली तर टेम्परेचर वाढणार आहे. किती हीट सप्लाय करणार, तर टू रेज द टेम्परेचर बाय 1 डिग्री सेल्सिअस. किती हीट त्याच्यातनं काढून घेतली जाईल, टू डिक्रीज द टेम्परेचर थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. अशा पद्धतीने हीट जर दिली तर किती हीट आहे, अमाऊंट ऑफ हीट आहे, त्या हीटला म्हणतात स्पेसिफिक हीट कपॅसिटी. स्पेसिफिक हीट कपॅसिटी, स्पेसिफिक हीट कपॅसिटी याचा फॉर्म्युला येतो S is equal to delta Q upon M delta T. This also we written as Q upon M delta T. Amount of heat absorbed or amount of heat given out from this substance, त्या सबस्टन्सचं मास 1 युनिट पाहिजे. हे मात्र लक्षात ठेवायचं. मास किती पाहिजे, दिस इज मास, 1 युनिट पाहिजे. पण टेम्परेचर किती वाढवायचं आहे, तर 1 डिग्री सेल्सिअस मधून वाढवायचं आहे, थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 1 kg सबस्टन्स आहे, 1 kg, याचं टेम्परेचर आहे समजा 20 डिग्री सेल्सिअस. याला हीट सप्लाय करायची, हीट, त्याचं टेम्परेचर 21 झालं पाहिजे. किती हीट आहे, दॅट इज द स्पेसिफिक हीट ऑफ दॅट सबस्टन्स. अशा पद्धतीने स्पेसिफिक हीट काढलं जातं. आणि स्पेसिफिक हीटचं ज्या काही मटेरियल्सच्या आहे सबस्टन्सच्या, त्या तुम्हाला टेक्स्टमध्ये दिलेल्या आहेत. आपण SI युनिट ऑफ स्पेसिफिक हीट जूल, कारण हीट याचं युनिट आहे ते SI युनिट जूल आहे, कारण एनर्जीचं युनिट. पर मास आहे, मासचं किलोग्रॅम, आणि डेल्टा टी टेम्परेचरचं डिग्री सेल्सिअस और डिग्री केल्विन. त्यामुळे ही दोन्ही युनिट तुम्ही SI युनिट लिहू शकता. CGS मध्ये काय चेंज येईल, जूलच्या ऐवजी घेणार, किलोग्रॅमच्या ऐवजी ग्रॅम, आणि बाकीच्या सर्व आहेत ते डिग्री सेल्सिअस आणि केल्विन. तर काही मटेरियल्सच्या स्पेसिफिक हीट दिलेल्या आहेत. त्यातलं एक आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. स्पेसिफिक हीट ऑफ स्टील ही 120 आहे SI युनिटमध्ये, आणि वॉटरची 4186, म्हणजे ऑलमोस्ट इट इज इक्वल टू 4200. कारण आपण जर हे 6 आणि 8 कॅन्सल केले तर हा 1 2 घेऊ शकतो. सो दिस इज स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, अतिशय जास्त आहे. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इज व्हेरी लार्ज एज कम्पेअर टू स्पेसिफिक हीट ऑफ स्टील. म्हणून याचं एक ऍप्लिकेशन आहे. आता याचं मिनिंग काय होतं बघा. वॉटरचं तुम्हाला समजा, वॉटरचं आपण मास घेतलंय 1 kg आणि स्टीलचं मास पण 1 kg. दोघांची टेम्परेचर्स सेम आहेत, समजा 25 डिग्री सेल्सिअस, 25 डिग्री सेल्सिअस. मग याचं टेम्परेचर किती केलं पाहिजे आपल्याला, 26. स्पेसिफिक हीट बघायची असेल तर याला हीट सप्लाय करायची, याला हीट सप्लाय करायची. स्टीलला, दिस इज स्टील अँड दिस इज वॉटर. तर हीट या ठिकाणी जास्त लागणार. हीट इज मोर हीट is required for water to raise the same amount of same mass of the substance similar to 1 kilogram through 1 degree Celsius राईज करण्यासाठी. म्हणजे अमाऊंट आपण सेम घेतलेली आहे, टेम्परेचर सेम घेतलेलं आहे, पण याच्यासाठी आपल्याला हीट लागली ती जास्त लागली. 1 डिग्री सेल्सिअस मधनं वाढवण्यासाठी आपल्याला एवढी जूल हीट लागली. आणि स्टीलसाठी किती लागले, 120 जूल. 120 जूल ही स्टीलसाठी लागली. म्हणजे
पाणी जर ह्या क्वांटिटी सारख्या वापरल्या तुम्ही एकसारख्या बाकीच्या, तर पाणी जास्त वेळ घेणार गरम होण्यासाठी आणि स्टील मात्र पटकन गरम होणार. तसंच कूलिंग मध्ये सुद्धा आहे. वॉटर टेक्स अ लॉंग टाइम टू कूल आणि स्टील पटकन कूल होतं. म्हणून तर वॉटरचं जी स्पेसिफिक हीट आहे ही हाय आहे आणि याच्यासाठी आपण वॉटर हा कूलंट म्हणून वापरतो. कशामध्ये? तर ऑटोमोबाईलचे रेडिएटर्स वॉटरचा कूलंट म्हणून वापर केला जातो. त्याच्यानंतर वॉटरचा आणखी या स्पेसिफिक हीटमुळे फर्मेंटेशन युजिंग वॉटर बॅग्स म्हणजे शेक घेण्याच्या ज्या पिशव्या असतात त्याच्यामध्ये हॉट वॉटर भरून तो शेक दिला जातो आणि ते बराच वेळ गरम राहतं, जे कूल होत नाही पटकन. म्हणून तर ह्या जी प्रॉपर्टी आहे हाय स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर ही एक कूलंट म्हणून वापरलेला आहे. ऑटोमोबाईल रेडिएटर्समध्ये, हीट इंजिनमध्ये आपण ते कूलंट म्हणून वापरतो. त्यानंतर हॉट वॉटर बॅग्स फर्मेंटेशन शेक घेण्यासाठी. तर अशा पद्धतीने ही प्रॉपर्टी वापरली गेली. त्यानंतर मोलार स्पेसिफिक हीट. आता हा शब्द आला मोल. जिथं तुम्ही 1 किलोग्रॅम किंवा 1 ग्रॅम हा वापरलेला आहे सबस्टन्स, त्याच्याऐवजी अमाऊंट किती वापरायची? 1 मोल. एवढाच डिफरन्स आहे. इफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज टेकन इन मोल आणि सिम्बॉल आहे म्यू इन्स्टेड ऑफ मास एम इन किलोग्रॅम, तर त्याच्याऐवजी मोल वापरायचं आहे. तर 1 मोल ऑफ सबस्टन्स, इथं 1 किलोग्रॅम त्याच्याऐवजी 1 मोल. देन द स्पेसिफिक हीट इज कॉल्ड मोलार स्पेसिफिक हीट आणि सिम्बॉल याचा सी ने दाखवलेला आहे. आणि स्पेसिफिक हीट नुसतं म्हटल्यावरती तो एस ने दाखवतो. म्हणजे त्यावेळेला आपण मास हे किलोग्रॅम मध्ये घेतो, नाहीतर सबस्टन्स हा मोल मध्ये वापरला तर मोलार स्पेसिफिक हीट. फॉर्म्युला काय येईल? इथं एम गेलंय आणि त्याच्याऐवजी म्यू दिलेला आहे लेटर मोलसाठी. एसआय युनिटमध्ये काय होणार चेंज? जूल तसंच आहे, इथं मोल आलेला आहे. पर डिग्री सेल्सिअस जूल पर मोल पर केल्विन. स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. आता गॅसचा स्पेसिफिक हीटचा स्टडी करताना आपण सबस्टन्सला काय करतो? आता गॅस इथं सबस्टन्स आहे, 1 डिग्री सेल्सिअस मध्ये आपण टेम्परेचर वाढवणार आहे. पण गॅसला ज्या वेळेला गॅस हा सिलेंडर मध्ये भरलेला असतो, तर यावेळेला गॅसला ज्या वेळेला तुम्ही हीट सप्लाय करणार त्यावेळेला गॅसच्या 2 पॅरामीटर्स मध्ये फरक पडतो. एक व्हॉल्यूम मध्ये आणि दुसरा प्रेशर मध्ये. मग किती अमाऊंट हीट लागली हे पटकन कळत नाही. त्यामुळे 1 पॅरामीटर इज ऑलवेज केप्ट कॉन्स्टंट. देन स्टडी द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. एक पॅरामीटर कॉन्स्टंट ठेवायचा आणि मग त्या स्पेसिफिक हीटचा स्टडी करायचा. जो पॅरामीटर आपण कॉन्स्टंट ठेवतो, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेला असेल किंवा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलेला असेल, तर त्यावेळेला आपण म्हणताना स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सो कीप द प्रेशर कॉन्स्टंट, फाइंड द स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. तर 2 स्पेसिफिक हीट आपल्याला या ठिकाणी डिफाईन करायला लागतात. A small change in temperature of gas causes considerable change in volume as well as pressure of the gas. In case of gas, we have to consider 2 specific heats. 2 specific heat बघायला लागतात. Specific heat of gas by keeping either volume constant or pressure constant. आता इथं गॅस सिलेंडर मध्ये भरलेला दाखवलेला आहे. गॅस विथ, हा कंटेनर आहे विथ पिस्टन. दिस इज अ पिस्टन. मग कॉन्स्टंट प्रेशर असल्यावरती तुम्हाला हीट जर सप्लाय करायची असेल टू रेज द टेम्परेचर डेल्टा टी इक्वल टू 1 डिग्री सेल्सिअस, तर हे पिस्टन काय होईल? कॉन्स्टंट प्रेशर आहे. प्रेशर कॉन्स्टंट ठेवत असताना हे पिस्टन वर सरकलं पाहिजे, कारण प्रेशर वाढणार, ते प्रेशर कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. सो पिस्टन इज मूव्ड थ्रू this direction in upward direction and here volume increases. Volume increase होतो.
मग यावेळेला काय होतं, गॅसचं एक्सपान्शन होतं. त्यावेळेला मिळणारी स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर ही बघायची आहे. आणि दुसरा पॅरामीटर कॉन्स्टंट ठेवायचा, कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे पिस्टन फिक्स ठेवायचं. आणि मग ह्या गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस मधून वाढवायचं. मग ती जी हीट मिळेल ती हीट म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. अशा पद्धतीने दोन स्पेसिफिक हीटचा विचार करायला लागतो. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर SP नॉट इक्वल टू स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. दोन्ही सारख्या असणारच नाहीत. कुठलीही जास्त असेल तर इथं मात्र व्हॉल्यूम वाढतो. व्हॉल्यूम वाढून नंतर मग टेम्परेचर वाढतं. सो दिस स्पेसिफिक हीट at constant pressure is greater than at constant volume because some amount of work is done against the external pressure. व्हॉल्यूम वाढतो मग टेम्परेचर वाढतं. त्यामुळे इथं लागणारी स्पेसिफिक हीट जी आहे टू इन्क्रीज द टेम्परेचर थ्रू 1 डिग्री सेल्सिअस ही नेहमी जास्त लागणार कॉन्स्टंट व्हॉल्यूमपेक्षा. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटीज ऑफ गॅस. तर गॅसच्या प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कपॅसिटी डिफाईन करायचे आहेत. अतिशय सिंपल आहे, मागच्या डेफिनेशन वरनच हे लिहिता येतं. SV दॅट इज प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे मेन्शन करायला लागतं. आणि डेफिनेशन सेम येणार आहे. द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब ऑर रिलीज्ड बाय युनिट मास ऑफ अ गॅस to rise or to fall of temperature through 1 degree Celsius or 1 Kelvin. This part is important when its volume is kept constant. Definition मध्ये काहीच फरक नाही. युनिट मास ऑफ गॅस घ्यायचं आहे, त्याचं टेम्परेचर वाढवा किंवा कमी करा. किती टेम्परेचर व्हायला पाहिजे चेंज, तर 1 डिग्री सेल्सिअस मधनं वाढवलं पाहिजे किंवा कमी केलं पाहिजे. पण त्यावेळेला व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलेला आहे. म्हणून ती स्पेसिफिक हीट काय म्हणतात, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग याच्याऐवजी तुम्ही जर मोलार स्पेसिफिक हीट घेतली म्हणजे CV, मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. डेफिनेशन कशी करणार हे, द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब और रिलीज्ड बाय 1 मोल ऑफ अ गॅस. युनिट मासच्याऐवजी 1 मोल ऑफ अ गॅस. बाकी पुढचं सेम राहणार आहे. सो CV आणि SV यामध्ये फक्त हा युनिट मास किलोग्रॅम आणि इथं 1 मोल. सो रिलेशन बिटवीन दिस CV इज इक्वल टू कॅपिटल MSV किंवा मोलार स्पेसिफिक हीट इज इक्वल टू MS. And what is M? M is the molecular weight of gas. This is molecular weight of gas. या दोघांमधलं रिलेशन. मग तुम्ही कॉन्स्टंट व्हॉल्यूमला डिफाईन केलंय आता, तसं कॉन्स्टंट प्रेशरला SP येईल. कॉन्स्टंट प्रेशर फरक काय येणार, व्हॉल्यूम कॉन्स्टंटच्या ऐवजी प्रेशर कॉन्स्टंट. मोलार मध्ये CP येईल, 1 मोल ऑफ अ गॅस. जसं हे रिलेशन लिहिलेलं आहे तसंच CP साठी तुम्हाला रिलेशन लिहिता येईल. CP इज इक्वल टू MSP. याच्यावरती न्यूमरिकल्स विचारतात किंवा हा स्पेसिफिकचा थोडासा पुढचा पार्ट आहे 12वीला. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हीटचे इक्वेशन्स काही आणि कॅलरीमीटर.